नमस्कार मित्रांनो. आज आपण मराठीतल्या काही गमतीशीर शब्दांबद्दल बोलणार आहोत. हे आहेत उलटे शब्द. चला तर मग ही मज्जा सुरू करूया. बरं, कधी विचार केलाय का की प्रत्येक शब्दाचा एक उलटा म्हणजे अगदी त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द असू शकतो? तर आज आपण हेच बघणार आहोत. विरुद्धार्थी शब्द हे असे शब्द असतात जे एकमेकांची जणू काही पक्के वैरीच आहेत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ एकमेकांच्या एकदम उलटा असतो. जसं की दिवस आणि रात्र किंवा गरम आणि थंड. आहे की नाही सोपं? चला तर मग आपण शब्दांच्या ह्या गमतीशीर दुनियेत जाऊया आणि काही नवीन शब्द शिकूया. खूप मजा येणार आहे, हे नक्की. आपला पहिला शब्द आहे मोठा. जसा एखादा मोठा हत्ती. आणि त्याचा उलटा शब्द आहे लहान. अगदी लहानशा मुंगीसारखा. मोठा आणि लहान. आता बघा, वर. जसं पक्षी आकाशात उंच वर उडतात. आणि त्याच्या अगदी उलटं खाली. जसं झाडावरून आंबा खाली पडतो. वर आणि खाली. पुढची जोडी आहे आत. जसं आपण सगळे घराच्या आत असतो. आणि त्याचा उलटा शब्द बाहेर. जसं आपण बाहेर अंगणात खेळतो. आत आणि बाहेर. वा, हे तर सगळ्यांनाच आवडतं. गरम. जशी आईने बनवलेली गरम गरम पोळी. आणि त्याचा उलटा शब्द थंड. जसं आईस्क्रीम किंवा थंडगार सरबत. चला एक प्रश्न विचारतो. सूर्य कधी दिसतो? दिवसा. आणि चंद्र आणि चांदण्या रात्री. अगदी बरोबर, दिवस आणि रात्र. आता ही गंमत बघा. ह्या दोन्ही गोष्टी आपण करतो. जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपण करतो हसणे. आणि जेव्हा कधीतरी वाईट वाटतं तेव्हा रडणे. हसणे आणि रडणे. पुढची जोडी आहे येणे. जसं आपले मित्र घरी खेळायला येतात. आणि त्याचा उलटा शब्द जाणे. जसं आपण फिरायला जातो. येणे आणि जाणे. आता जरा रंगांची गंमत बघूया. काळा जसा कावळ्याचा रंग. आणि त्याच्या विरुद्ध पांढरा जसा बगळ्याचा रंग. काळा आणि पांढरा. आता बघा दोन वेगवेगळे वेग. एक आहे हळू. जसं कासव अगदी हळू चालतं. आणि दुसरं आहे जोरात. जसा ससा जोरात पळतो. पुढचा शब्द उभा. जसा आपण प्रार्थनेसाठी उभे राहतो. आणि त्याचा उलटा शब्द आहे बसलेला. जसं आपण खुर्चीवर बसतो. उभा आणि बसलेला. आता हे शब्द बघा. नवा म्हणजे अगदी नवीन, कोरा करकरीत. आणि त्याचा उलटा शब्द जुना म्हणजे खूप दिवसांपासून वापरलेला. नवा आणि जुना हे शब्द आपल्याला सांगतात की एखादी वस्तू हाताला कशी लागते. कठीण. जसं एखादा दगड. आणि त्याचा उलटा शब्द मऊ. जशी आपली मऊ मऊ उशी. आणि आपल्या यादीतली ही शेवटची जोडी जाड. जसं एखादं जाड जूड पुस्तक असतं. आणि त्याचा उलटा शब्द बारीक. जशी एखादी पेन्सिल. बरं, इतके सगळे शब्द तर आपण शिकलो, पण ते लक्षात कसे ठेवायचे? सोपं आहे. चला आता या शब्दांना कृतीमध्ये बदलूया आणि थोडा सराव करूया. बघा किती सोपं आहे. चला सगळे मिळून करूया. वर म्हटल्यावर हात उंच करायचे. आणि खाली म्हटल्यावर हात खाली. आता घरात एक मोठी थाळी आणि एक छोटी वाटी शोधा. म्हणजे मोठा आणि लहानमधला फरक कळेल. आणि हो, चला आता एक मोठं हसू दाखवा. हे झालं हसणे. आणि आता रडल्यासारखं करा. हे झालं रडणे. येते ना मजा? थांबा थांबा, अजून एक गंमत बाकी आहे. आता आपण एक खूपच मजेशीर खेळ शिकणार आहोत. ऐका हां, या खेळाचं नाव आहे उलटा खेळ. खेळ खूप सोपा आहे. एक जण एक शब्द म्हणणार आणि दुसऱ्याने त्याचा उलटा शब्द पटकन ओळखायचा. उदाहरणार्थ, समजा मी म्हणालो गरम, तर समोरच्या खेळाडूने काय म्हणायचे? अगदी बरोबर, थंड. पटकन उत्तर द्यायचं हा. तर मग आता विचार करा. आज शिकलेल्या शब्दांशिवाय आणखी कोणते उलटे शब्द आठवत आहेत? आपल्या आईबाबांसोबत किंवा मित्रांसोबत हा खेळ नक्की खेळा. आणि बघा कोणाला जास्त शब्द आठवतात. चला तर मग शिकत रहा आणि मजा करत रहा.